जय शिवराय मित्रांनो, परत एकदा आपण स्वागत करतोय आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विभूती ब्लॉगर स्वागत करतोय तुमचं या ब्लॉगमध्ये. तर आज घाटी ब्लॉग्स हा एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे. तर कुठे जायचं आहे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. तर आपल्यासोबत आता जाण्यासाठी सोबत आहेत कमलेश, माझा रूम पार्टनर आणि ऑफिस कलीगसुद्धा आहे फ्रॉम राजस्थान. कमलेश भाई, तो कैसा लग रहा है घाटी ब्लॉग्स में आने? फर्स्ट टाइम आ रहे हो? मस्त मस्त लग रहा है. ठीक आहे, चला तर एन्जॉय करू. बघू आपण आता कुठे कुठे जातोय. डेस्टिनेशन फिक्स नाही आहे, कारण डिपेंड आहे की तिथे चालू असेल नसेल. त्यामुळे तुम्हाला पुढे गेलं हळूहळू समजेल आपण कुठे जातोय ते. आपल्यासोबत अमोल राऊत आणि श्रीकृष्णा उन्हाळे आहेत आज आपले सप्ती. तर आम्ही 4 जण आज जाणार आहे डेस्टिनेशनला. कुठं जायचं आहे ते कुणाला तर माहीत नाही. आता सालाबादाप्रमाणे जसं प्रत्येक जण नेव्हिगेशनला गणतो तसं ही पण लोक गणले आहेत. आणि आता इथं नाश्त्याला आलं. आमच्याकडे एक रॉयल एनफिल्डची नवीन गाडी आहे, त्याच्यामध्ये ते टर्न टू टर्न नेव्हिगेशन दाखवते, त्यामुळे ते गणलीत जरा. ह्या भावाने घेतल्या. श्रीकृष्ण उन्हाळे 150 एकरचा मालक आहे तो. तर नाश्ता करतो. आता नाश्ता करायला थांबलोय. हे नवीन घेतले मी, हे आजच उद्घाटन केले. तर नाश्ता करून मग पुढचा प्रवास करू. आता आम्ही तर नाश्ता करायला थांबलोय आणि नाश्ता वगैरे मागवला आहे. पण इथं एक फनी नेम प्लेट्स आहेत, जे की कोड्स वगैरे आहेत, ते तुम्हाला दाखवतात कसे काय काय लिहिले आहेत. हे पहिलं आहे जांभया टाळण्याचा जालीव उपाय झोपा. आणि इथे काय लिहिले, मराठी माणसाची मराठीनंच कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे. ऑफिसला रुटीनचा अगदीच कंटाळा आला, एखादी दिवशी काम करावं. नंतर जेवण खूप सुंदर आहे, फक्त सासरा श्रीमंत आणि मुलगी एकुलती एक पाहिजे. कुणी उशिरापर्यंत झोपून राहिलेलं मी बघू शकत नाही, म्हणूनच मी उशिरा उठतो. खतरनाक पाट्या लावल्यात आणि इथं आम्ही खातोय. तो आज हम जा रहे हैं इकोले वैली. थोड़ी देर में हम पहुंचने वाले हैं. अभी तामिनी घाट की वादियों में हम घूम रहे हैं. ये देखिए हमारे 2 शिकारी हंटर लेके तर भावांनो, आजचा डेस्टिनेशन जसं की आता तुम्हाला समजते इकोले व्हॅली. तर मस्त इकोले व्हॅलीला जायचं. तिथला एक तो लोटस व्ह्यू जो आहे ते लेक म्हणतात ते बघायचं आणि तिथलं व्ह्यू बघूया कसा दिसतो. चलो बाय बाय. तो गाइस अभी हम रास्ता भटक चुके हैं. हमें जाना था एकदम स्ट्रेट और हमने ले लिया लेफ्ट टर्न और हम आगे ऐसे पथरीले रास्तों पर. वहाँ पर पहले गियर में ही बाइक चलेगी और अभी आपको हम दिखाएंगे. और यहाँ पे ड्राइवर की फटी पड़ी है और पीछे बैठने वाले की तो ज़्यादा फटी पड़ी है. अब यहाँ पे देखना स्टीप, ये
उतरू ये देखो गाइज, गाइज देखो गाइज, गाइज दो जन बैठ के उतर ही नहीं सकते गाइज, बहुत स्ट्रीप है गाइज। गाड़ी के टायर की हालत देखो और ड्राइवर की हालत देखो। जानबूझ के ब्रेक मारना पड़ रहा है, दिखाना पड़ रहा है कंटेंट है हमारे पास। चलो गाइज, चलते हैं गाइज। अभी हमें फिर से दूसरा रास्ता पकड़ना पड़ेगा। तो अभी आपने देखा गाड़ी मेरी कैसी स्लिप हो रही थी, जो कि जानबूझ के करना पड़ता है हम लोगों को कंटेंट दिलाने के लिए। कभी कभी होती है, लेकिन कभी कभी जानबूझ के भी करना पड़ता है, कंटेंट बनाना पड़ता है। हर बार कंटेंट मिलता नहीं है, जबरदस्ती बनाना पड़ता है। स्क्रिप्टेड गाइज, स्क्रिप्टेड, पूरा व्लॉग स्क्रिप्टेड है। ऐसा नहीं है। ये बात गलत है। ये हमारे ग्रोइंग यूट्यूबर है, जल्दी इनके ऑटोग्राफ लेने पड़ेंगे हमें। गाइस आपका सपोर्ट रहेगा तो मैं भी हो सकता है कि कुछ ना कुछ कर पाऊँ जिंदगी में। आपकी सपोर्ट। घर लेना है गाइज, हमें घर लेना है। 365 दिन में घर लेना है यूट्यूब से कमाई करके। घर रहना है भाई, घर रहने के लिए घर नहीं, इसलिए इधर उधर भटक रहे हैं इधर से। रात को ट्रेवल करते हैं, दिन में काम करते हैं। मतलब अभी भी दिन ही है, लेकिन आज छुट्टी है। आज छुट्टी है ना। तर आता इकोली व्हॅलीजवळ आलो आहे. आता याच्यामध्ये इकोली व्हॅली आणि लोटस एक लेक टाईप एक व्ह्यू आहे, जिथे पाणी असतं, पाणी साठतं. तर तिथं जायचं आहे. तर इथं मागं इथं गाडी पार्किंग केलेली आहे आणि गाडी पार्क केली आहे. आता इथनं चालत जायचा ट्रेक आहे, एक अर्ध्या पाऊण तासाचा. तर चला तर आता ट्रेक करू आणि बघू वरती तिथं खाली जाऊन किती काय गर्दी आहे. कारण गाड्या तर पार्किंगमध्ये 25-30 गाड्या पार्किंगमध्ये लागलेल्याच आहेत. त्यामुळे आता गर्दीचं काय सांगता येत नाही. ते एक दोघं तिघं मित्र भेटले होते, ते बोलले की सकाळी स्वच्छ पाणी होतं एकदम, त्यानंतर जशी गर्दी वाढली तसं पाणी थोडंसं ढवळलं आहे. तर बघू कसं कसं आता गेल्यावर. तर इथं आम्ही इथं पाण्याचा शोध लावला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथनं पाणी पाणी चाललंय. याचा अर्थ खाली जाऊन आपल्याला पाणी बघायला भेटणार आहे. जो की पाणी आहे का नाही आहे त्याचा डाऊट होता. तर हे असा वाट आहे, इथनं पावसाळ्यात इथनं खाली पाणी जाते, हे वरचं सगळं वरनं येणार असं. आणि असं पाऊल वाटा आपल्याला जायचं आहे. खाली पोरांचा दंगाचा आवाज आला, यू यू करत्याला. अरे आमच्यात एक बारकं कार्टा आहे, आगाव आहे जरा. हे अशा प्रकारचा रस्ता आहे. हे इथं पाणी वगैरे साचलं आहे, जे की पावसाळ्यामध्ये इथून पाणी खाली जातं आणि तिथं जाऊन तो वॉटरफॉलमध्ये मे बी कन्वर्ट होत असेल, माहीत नाही मला. पण आता इथं एवढं पाणी आहे जे वाहतं आहे. आणि हे इथं स्पायडरमॅन आंघोळ करायला आलाय. काय माहिती असं पुढं मग कसं आंघोळ करायला. यहाँ पे हमारे दोस्त परेशान हो रहे हैं नीचे उतरने के लिए, घुटनों पे बैठना पड़ रहा है. और ये दो बंदर यहाँ से कूद कूद के जा रहे हैं, वो भी जीन्स पहन के आके. अरे अरे बैठ के क्यों आ रहे हो. हे इकडून थोडंसं पाणी येते, इकडून पण पाणी येते. आणि हे तर तुम्ही बघू शकता नॅचरल पद्धतीने नाही, इथे कशा केव्स बनलेत, जे पाण्याच्या प्रेशरने वगैरे हा सर्कल असेल असं, आणि ते पाणी साठले. आणि हेच हेच पाणी, हा कोणते यायला नाही बोलत, हेच पाणी पुढे जात आहे. आणि जे ते लोटस लेक आहे तर तिथे घेऊन जाते आपल्याला.
इसलिए नीचे देखना पड़ता है, ऐसे पैर में अटकता है। तो ट्रैकिंग का एक रूल है कि आंखें व्यू के ऊपर तो रखो रखो, लेकिन ज़मीन के ऊपर भी रखो, किधर पैर रख रहे किधर नहीं रख रहे। हाँ हाँ, यही बात कर रहा हूँ मैं। तो यहाँ पे कुछ मूर्खता है, जैसे कि यहाँ पे आप बिस्लरी देख रहे हो, लोग पानी लेके आते हैं, यहाँ पे बिस्लरी डाल रहे हैं। क्यों डाल रहे हो भाई साहब, मत डालो ना। अच्छा है, नेचुरल कुछ है वहाँ पे आप आ जाओ। ही हुशार पोरं ही ट्रेकला आलेली अशी काय ते काशी घालतात आणि मग ट्रेकला जायचं वांदा करून ठेवतात. आता इकडे रस्ता नाही आहे आणि हा इथला सोपा रोड सोडला आहे आणि बोंबलं तिथनं दगड मारतात, दगड मार. हे इथनं सिंपल रोड आहे, हे इथनं असं वरती 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 जायचं आहे, हे असं गोल फिरून. कमलेश भाई कसं वाटतंय? फैमिली कंटेंट है, जुबान पे लगाम. बीप. हाँ इथे बीप वाजल बीप. मी मोबाईल का हातात घेतला, मी पडायच्या ह्याच्यात आहे इथे. हां तर ठीक आहे, नंतर करतो व्हिडिओ. हे असं आधीमध्ये पाणी साचलेलं आहे. आता थोडंसं हे आजूबाजू सगळं उन्हानं सोकले, सगळं मरून पडले. पावसाळ्यात अजून चांगला व्ह्यू असणार इथं, बट शक्यतो पावसाळ्यात यायचा अवघड आहे, कारण मोठा पाऊस, त्यात हा असला ट्रेक आणि तो पण पाण्यातून करायचा थोडंसं डिफिकल्टच आहे. त्यामुळं जास्त प्रोबेबली इथे यायला लोक ऑगस्ट टू मार्च दरम्यानच प्रेफर करतात. आज काय, आज रविवार आहे, महाशिवरात्री आहे. आज तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि आम्ही आज इथे आलो अशा तऱ्हेने. आणि या ठिकाणी मी तुमच्यासमोर जाहीर करतो की आता मी इथे व्हिडिओ कट करतो आहे. तर आता कष्टाच्या प्रयत्नानंतर आपण इथं पोहोचलेलं आहे. इथे गर्दी बघू शकता तुम्ही. इथनं ते थोडंसं पाणी इथं खराब आहे आणि तेच पाणी फिल्टर होऊन खाली जातं आहे आणि आता तिथं आपल्याला जायचं आहे. तर हे आपलं गँग इथं लगेच फोटो सेशन चालू झालं आहे. तर जातो, बघतो काय गर्दी काय आहे, मस्त आंघोळ करतो. जवळपास अर्धा तास ट्रेक केला असेल आणि मेन लोकेशनवर आलो. हे मेन लोकेशन आहे, ज्याला लोटस लेक म्हणतात. तर आता हे खूप थोडी आले त्यामुळे जरा गर्दी आहे. आता मस्त जरा कपडे वगैरे काढून मस्त आत जरा सुलटी मारून पवायचा. खतरनाक मला ह्या शमन्याला पोहता येत नाही. हम दोगा नहीं आते ये, इसको भी नहीं तैरना आता है. अरे जान दे दो उसको, उसमें कूद के. तैरना नहीं आता लोगों को. 32 साल के लोग हो गए, 30 साल के घोड़े हो गए, 20 साल का. आणि इथे हेलिकॉप्टर उडाला लय खतरनाक. है ना हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आले. तर चला, मी तरी आता एक्साइटेड आहे लेच. आणि आता आय कांट वेट. मी आता उडी मारतो, जरा जातो. अप्रतिम सौंदर्य कलाकृती आहे भावानो. हे जे कार्ट दिसते की नाही, हे उडी माराल तर इथं खाली उडी माराल. आता असा विषय झालाय की जे आता फाटून हे कसं स्ट्रगल बघायचं उतरायसाठी करायला लागले. आणि आता जर इथनं पाय घसरला तर हे इथनं खाली पाण्यात पण नाही, दगडात घासतातच घेऊन जाणार आहे ते. त्यापेक्षा बेटर असते की ते ह्याच्यात जोश मध्ये गेलो होतं उडी मारायला, पण जोश तिथं वरती गेल्यावर त्याला थोडासा रियालिटी समजलं असेल, वेकअप टू रियालिटी. आणि मग कळालं असेल की इथनं तर आपली लेस फाटत्या. त्यामुळे आता आपण इथं खाली जाऊया. त्याला आता झूम करून दाखवूया महापुरुषला. बघा खाली आता ते धरते बघा त्याला. थरथर 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 थर रे. अरे रे रे अरे रे घ्यायचं त्यांच्याकडून बाहेर.
हे बघा हे बघा हे बघा कसं 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 करायला बघा. उगाच कसं 4 चौकांच्यात का नाही शायनिंग मारायची नाही आणि जर मारायची आहे तर कम्प्लीट करून दाखवायची. तर गाईज आम्ही लोटसला आलेलो आहे. आम्ही दोघं जणांना काही पोहता येत नाही त्यामुळे आम्ही इथे उभे आहे. आणि आता आपण अमोल आणि वैभव हे पाण्यामध्ये उतरत आहेत. अमोलने उडी टाकली आहे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तो अमोल आहे आणि हा इथे वैभव वेट करतोय पाण्यामध्ये उडी टाकायची. आता वैभव उडी टाकणार आहे पाण्यामध्ये. वैभव गेला, वैभव पाण्यात गेला आहे. गेला वैभव, गेला अमोल. आता मस्तपैकी पाण्यात उड्या मारल्यात आणि पवले जरा. मी पण पावलो. हे इथं कृष्णा पवले म्हणते, इथं अमोल आहे. अमोल खोल आहे का? पाणी कोले माहिती आहे का? पाणी लय गार आहे. मी खाली दगड आणलाय जाऊन डायरेक्ट. आणि मी खाली जाऊन दगड आणलाय. हा का चांगलं आहे. कपडे बदलून बसले. पाणीचे जिथनं शेवट आहे पाणी एकदम म्हणजे दरी अशी एकदम 90 डिग्री सारखी आहे. खाली जाऊन आला. एकदम खोल आहे. खाली जाऊन आला. हां खाली नाही जाऊन आलो, तिथनं बघितलं फक्त. तर मजा आली. तर हा आपला आजचा प्लॅन होता मस्तपैकी. थोडंसं उन्हाळ्याच्या दिवसात आता चालू आहे. सोबत आलेले. उन्हाळा चालू झाला आता. उन्हाळ्यासोबत. आणि काय पुढे म्हणायचं होतं, गरमीचे दिवस आलेत. मग म्हटलं सुरुवातीला जाऊन मस्तपैकी गार एखाद्या ह्याच्यात जाऊन म्हणून एकोली व्हॅलीला आलो होतो, जे की लोटस लेक म्हणतात त्याला. मस्तपैकी ते आता आंघोळ वगैरे म्हणजे पवलो वगैरे इकडे तिकडे 2-3 सुळक्या वगैरे उड्या वगैरे मारल्यात. तर एन्जॉय केला आहे. तर हा आजचा आपला दिवसाचा प्लॅन होता. आणि आता आम्ही थांबतोय कारण आता वाजले 4. इथून वरती आम्हाला जाऊन परत ट्रॅव्हलिंग करायचं आणि आज संध्याकाळची मॅच बघायची मुळात म्हणजे इंडिया पाकिस्तानची. त्यासाठी लवकर जायचं आहे. तर आता आपण आवरतो. आता आम्ही कपडे वगैरे सुकवतो जरा. त्यासाठी आम्ही थांबायला पाहिजे सुकवायला असे टी शर्ट, कारण एकच टी शर्ट आणला होता. आणि त्यानंतर ह्याला वरती जायचं. चला तर आता झालेलं आहे सगळं. आमचं आवरून वगैरे झालंय. आणि इथं वरती जरा आलो. हे आहे तिथं आपण आता होतो इथं. मग इथनं असं वरती आलो. इथे अजून डबका आहे. त्या डबक्यात वगैरे जरा कपडे वगैरे ओली होती ती परत जरा खळबळून वगैरे बुडवून काढली जरा. मग जरासं परत फ्रेश झालो. मग अमोल भाऊन खिचडी आणलेली आणि ती खिचडी खाल्ली. तर बसलेलो इथं. झाले आता इथलं आवरलंय. तर ही सगळं गँग इथं आहेत. आता परतीचा प्रवास पकडलाय आणि एक थोडंसं अंतर कवर केलं आहे रिटर्नचं. आणि आता थोडे राहिले. जे मेन आल्यानंतरचा जो पॅच होता, हे जे मोठी मोठी दगड आहेत आता तेच राहिले. त्यानंतर पार्किंगमध्ये पोचू आणि तिथं पोहोचल्यानंतर मग इथनं बाहेर पडून काय असेल ते चहा नाश्ता वगैरे नंतर जेवण वगैरे करून भारत पाकिस्तानची मॅच बघायला जायचं, जिथे भारत पाकिस्तानला असं तुडवून मारतेल बघायचं. तर चला हे आता इथनं आलोय. एक कमलेशभाई येतोय आणि हा जो समोरचा दिसतोय हे अकोले गाव आहे हे वालं. आणि हा जो दिसतोय हा पुढचा किल्ला तो घनगड किल्ला आहे. तिथेही आपल्याला एक दिवस जायचं आहे नक्कीच. तोही किल्ला आपल्याला सर करायचा आहे. आणि हा असं इथूनच आता इथून वरती जायचं चढत. हा मे बी आपला लास्ट पॅच असेल आणि त्यानंतर मग पार्किंगवरून गाडी घेऊन जाऊ. चलो हो फोटो. आता ट्रेक केला. त्यानंतर लोटस लेकमध्ये गेलो. तिथे आम्ही हे केलं, आंघोळ वगैरे पवलो वगैरे सगळ्या गोष्टी केल्या.
आणि तिथून मग फ्रेश होऊन आल्यानंतर आता आम्ही पुन्हा सकाळी जिथे नाश्ता केला तिथं झालो. आता इथं पुन्हा चहा बिस्किट वगैरे कोकम वगैरे पिला आणि इथून पुढे आम्ही आता परतीचा प्रवास पकडलाय आणि आता इथून 2-1 तास लागतील पुण्यात पोहोचायला. तिथे जाऊन मला डिनर वगैरे संध्याकाळचं जेवण करेल आणि आजचा दिवस इथं संपतो आपला. तर हा ब्लॉग होता.